पामिथून आता हे फोन नाही उचलू राहिला हिरामन. याला मी रात्री सांगितलं होतं बरं. 5-6 वाजता मारून देतो म्हणलं, लवकर उठा म्हणलं, आणि वावरात व्हा म्हणलं. पण अजून उठाचा पत्ता नाही माणसाचा. मग पाय मग असं आहे. मग बाबा म्हणजे सांगून पण उठला नाही का? कायचे ऐकते तर बा लोक, कायचे ऐकतात म्हणलं, पण सांगून पण नाही ऐकलं ना. मग आता जर आपण बाहेर गावी गेलो तर उद्या मग हेच म्हणजे आमचं मारून नाही दिलं, रोटावेटर मारून नाही दिलं, म्हणजे आपलीच मग गावातनी बदनामी आहे का नाही. चालते बरोबर, आवाज द्यायला ठोक, दरवाजा ठोक, उठ म्हणा पटकन आणि चाल लवकर. उशीर उरायला आपल्याला. बरं देतो आवाज देतो. ओ हिरामन भाऊ उठा हो म्हणलं, जा लागते ना वावरात ट्रॅक्टर घेऊन. हिरामन भाऊ पाटील कोणीच आवाज देऊ राहिलं? कूलर सुरू आहे वाटते, कूलरचा आवाज नाही चालला द्यायला. हो माबी जराशी काळजी नाही लोकायले, हिट राजा कूलर लावून झोपले ना. पण हाय काय करावं, पेरण्याचे दिवस आले जवळ, माणूस टांगावर करून झोपला असून आहे की नाही. उठणं म्हणा बा फटकन दे, अजून ते आवाज फटकन दिले. हो दे बरं. ओ हिरामन भाऊ उठा ना म्हणलं. ओ हिरामन भाऊ. बोल ना मिथून, बोल ना. काय म्हणतं म्हणलं, काय म्हणतं पार्टी आला, काय होतं? घ्या आता, अजून झोपी देसा वाटते गडी. अरे वा चला ना राजा, ट्रॅक्टर घेऊन आलो ना मी. वावरात नाही चालत का रोटावेटर मारायले? चला ना फटकन. अजून झोपी देसा वाटते, झोप झाली नाही तुमची. अरे बाबा आला का तू? आला का बाबा? पार्टी झाला तू तर, पार्टी झाला काय राजे हिरामन भाऊ, तुम्हाला सांगितलं होतं ना म्या 4-5 वाजता उठ जाऊन पार्टी. आम्हाला जा लागते ना बाहेर गावी. तुम्ही व्हा बरं पटकन वावरत नाही. मग आम्ही जर तुमचं रोटावेटर मारलं नाही, अजून मग आमचीच बदनामी करसान तुम्ही गावात नाही. नाही तसं नाही ना, तसं नाही हो पाटील. हट, बदनामी कायची हो, बदनामी कायची. हट. काय राजा किती आवाज दिले हो तुम्हाला? किती आवाज दिले? अजून उठाचा पत्ता नाही तुमचा. मग एवढे आवाज देत असते का कोणी? मग बॅ दिले तुम्हाला म्हणलं. हो ना, कूलर सुरू होता घरात नाही. कूलर सुरू होता त्याच्यानं मला घरात नाही आवाजच नाही आला तुमचा. मग कूलरच्या नाही आला आवाज नाही. काय बाबा हट राजा, चला फटकन आता वावरात नाही, रोटावेटर मारून देते फटकन. मग ऊन होते मग जीवाराच्या बाया उन्हीचं. चला बरं लवकर, चला फटकन. गुणवंताले पण घेऊन जा संग, नाहीतर मागून ये म्हणा. मिथून तू एक काम कर, तू पुढे वय जरासा, मी मागून आलो जरासा. होय तू पुढे वय, आलोच मी. काऊन चला ना संग म्हणलं. संगत जाऊ ना. चला संगच. मग ऐकत जाणं तू पुढे जाणं, येतो ना मी मागून. संडासून येतो मी. जाय तू, होय पुढे जाय. तिकडे चला, वावरातच बसा तिकडे. हो इकडे काय बसता, चला वावरात चला तिकडेच बसा. ऐकत जाणं, मला येत नाही ना वावरात, येत नाही ना मला. संडासात मस्त मनसोक्त माणूस बसते. तू होय पुढे, आलोच मी. जा. तुम्ही आहे का? तुम्ही वावरात बसा, हवेशीर बसता. हवा आहे मस्त, थंडी हवा. काय गरमीत ते संडासात बसता. चला वावरात नाही बसा, वावरात नाही तिकडे. हो उशीर होऊ राहिला तुमच्या जण. वावरातच जा हो हिरामन भाऊ, वावरात नाही जा ना. इकडे काय बसता संडासात नाही, अजून उशीर व्हायचा तुमच्या जण. जा तुम्ही वावरातच तिकडेच बसा, हवेशीर. जा. बरं तसं करू पाटील. बरं वावरातच बसतो मग. चालेल मग मिथून चल लवकर, चल फटकन. त्या गुणवंताला फोन लावून टाकतो रे एक मिथून. ये म्हणा फटकन वावरात नाही. काय तुम्ही येऊ राहिलो वाटतं ना? तुम्ही येतो बरं ना. माय काय काम आहे, मी नाही येत. तू जाय मारून ये रोटावेटर. हो मी तर लोकांना उधाऱ्या मागतो ना गावात, जे उधारी आहेत त्याच्या. मग पार्टी लोक सापडतात घरी, नाहीतर बातच फरार होते. तर पैतेत मग इकडे तिकडे लपतात मी दिसल्यावर, आहे का नाही. तर येतो मी लोकांच्या घरी जाऊन उधाऱ्या मागतो. जाय तू, ये मारून ये रोटावेटर, जाय. बरं जातो मग आम्ही. अंगावर आणतो का रे ट्रॅक्टर? मिथून अंगावर आणू आमच्या ट्रॅक्टर. तू मारतो का मध्ये? काय म्हणजे राजा, रस्त्यात बसू राहिले तुम्ही संडासले. हे शोभते का म्हणलं तुम्हाला हे धंदे? शोभते का? इथे घर आहेत आजूबाजूले. हे काय म्हणलं, शोभते का तुम्हाला हे? अरे बाबा, मग का तू अंगावर ट्रॅक्टर घालू राहिला का? अंगावर ट्रॅक्टर घालू राहिला का तू? असं लोक आहे का? आम्ही मेलो गेलो असतो, मागं पडलो असतो, कोणा भात गेला असतं, मग बुडीकडे लक्ष कोण ठेवलं असतं, पोराकडे कोण पाहिलं असतं म्हणलं. अंगावर ट्रॅक्टर होतो, नावाचा रिपोर्ट देईन मी. म्हणले तर जीव राहिला तू. आपला राजा हागणदारी मुक्त गाव आहे, तुम्ही रस्त्यांनी संडासले बसू राहिले. किती म्हणजे किती झाली म्हणले तुमची? किती तुम्ही रंग गेला म्हणलं? हटकोर बरा करता जाणूचे राजा, रस्त्यांनी संडासले बसू राहिले. असे मा प्रश्न आहे, ते मा प्रश्न आहे. मी रस्त्यात बसीन का मंदात बसीन? तुला काय गंधन आहे? मी म्हणतो काय गंधन आहे तुला? जाऊ दे रे, जाऊ दे. कुठे मजा घेऊ राहिला पार्टी रामपार आहेत नी. जाऊ दे. नाही थांबा ना, मजा घेऊ द्या ना पुण्याची जराशी. थांबा.
अरे या गावचा नागरिक हो ना मी, या गावचा नागरिक त्या राहताना मला बोलायचा अधिकार आहे म्हणलं तुम्ही. ओ रस्त्याने संडासले बसत जाऊ नका. तुमच्या घरी संडास आहे ना? संडास आहे ना? तुम्हाला भेटला ना संडास? मग काय बसता मी म्हणतो रस्त्याने तुम्ही? काय बसता? एखादी गाडी फेडी आली उडून दिलं तुम्हाला, कोणा भावात जाईल म्हणलं? कोणा भावात जाईल सांग? माझ्या संग कोणतीच हसकोरपणा करत नाही रे म्हणलं. कोणतीच हसकोरपणा करत. तूच करतो लेखाचा. तूच करतो. पाहिजे मजा कुराला राम पाय येत नाही. अक्कल आहे का तुला खायचे? अक्कल आहे का लेखा? चल हो लवकर जा लवकर काम करतो तू. चल रे चाल ना फटकन. बुडा तपासा आणखीन नसली त्या पत होऊन जायची. राहिला आपलं रोटावेटर. नसली त्या पत. चल फटकन चल. याच्यामध्ये संडासले बसायचं नाही म्हणलं रस्त्याने. आता तरी मजाक केली, पुढच्या बारीने उडून दे म्हणलं. मला ओळून जायचं तू. मला ओळून जायचं. अबे तू अवकाश आहे का बे? टाकल्या का मिथून या. तू अवकाश आहे का तुझी? थांबतो टॅक्सच पंक्चर करतो. थांबतो. हो आबाजी राहू द्या म्हणलं. राहू द्या मजा करू मी. तू मजा होय तुमची म्हणलं. राहू द्या काही पंक्चर नका करू बाबा. नसला वर करून टाकते राहिलं माझ्या रोटावेटर मग. अबे अशी मजाक असते का हिरामन? अशी मजाक असते का म्हणलं? माणूस कोणत्या टेन्शन मध्ये राहते? किती प्रेशर आलं तर मला म्हणलं किती जोराने संडास आणली. मग संडास राहिली म्हणलं अर्धीच झाली म्हणले. मग असं असतं का गोदी? हो जाऊ द्या बा. माफ करा. मजाक होय म्हणला म्हणजे. आता काय नाही, तुम्ही घर जा. संडासाठी बसा. अर्धी संडास झाली म्हणता, अर्धी राहिली. आता संडासाठी बसा घरी जाऊन जा. आता लोक वायते बाया फाया येतात ना कामाच्या. चांगलं वाटतं का या रस्त्याने मस्त? जा घर जा, संडासात बसा. हो जाय तू मध्ये सुकून जायला का जा. जा लवकर होय. चाल ना बो राजातून. चाल ना फटकन. उशीर होऊ आला ना. ऐन मग मनोज पाटील मलाच बोंबलाचा. येद्रो काय केलं म्हणून. तू चाल बरं फटकन. चाल लवकर. ते फटकन तेवढं करून मारून दे लवकर रोटावेटर. चाल लवकर. चला आता होता बाजूला कधी उघडून म्हटलं. आता लवकर रस्त्याच्या बाजूला मला ते थांबू राहिले. मग म्हणतात धक्का लागला, अमुक लागलं टमुक लागलं. लवकर बाजूला जाऊ द्या आम्हाला. मग उशीर होऊ राहिला तुमच्याच्यानं. नाही याला हिसका दाखवाच लागते माया. मला वाटी झालं आहे. मला जरा देऊ राहिले. नाही दाखवतो मी मा हिसका कसा असते तर. थांब माझा तो. कुठे जाशील बाबू? माही मजा करता का तू? म्हाताऱ्या माणसाची मजा करते नाही. थांब नाही बाजी. काय म्हणते पाणी यावरची? पाणी येते का नाही म्हणलं? काय कमी आहे वाटतं यावरची पाणी. बातम्या ते सांगून राहिलं बा. अजून ऊन पण म्हणते. हो बी ना बाजी. पान राजा चक्र फिरलं राजा. चक्र फिरलं म्हणलं. उलटच उरायला ना. असं पण उलट उरायला म्हणलं. येद्रोक राजा. आजची तारीख किती आहे म्हणलं? 17 तारीख आहे. येद्रोक कोण आपल्या पेरण्या होऊन जात. आता म्हणजे ऊन तपते म्हणते. नाही का घोर? 17 नाही रे बाबा. आजची 18 तारीख आहे म्हणलं. 18. हो पान मग पापा 18 तारीख आहे. 18 तारीख आहे आजची. तरी पाणी नाही. तोळा ना अजून झालं. तोळा ना अजून झालं. तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध चालले. तर मग निसर्ग तुम्हाला दणका दाखवूनच का नाही? त्याची ताकद दाखवून ना. घ्या म्हणते मग आता बसा बोंबलत आहे का नाही? पाणीच नाही पडत ना आता. मग घ्या गुणंता भाऊ. इकडे गोष्टी सांगू राहिला का तुम्ही? अरे बापरे पाटील द्या ना म्हणलं ट्रॅक्टर. तुम्ही आज ट्रॅक्टर देऊ राहिले होते. चला ना म्हणलं मारा तेवढं रोटावेटर द्या ना आपलं मारून. चला मी हिरा म्हणले आवाज देतो. चला जाऊ वावरती मग. काय राजा गुणंता भाऊ मजा घेऊ राहिले तुम्ही? मजा घेऊ राहिले का जाणून ते करू राहिले म्हणलं. काय राजा किती वाळकोळचं ट्रॅक्टर वावरत नाही गेलं. हिरामन गेला आपण ट्रॅक्टर घेऊन. जा ना फटकन तुम्ही. ते गोष्टी सांगून राहिले. जा लवकर. मग आलं होत आलं असं त्याचं. जा फटकन इथून. अरे बापरे काय गोष्ट करून राहिली पाटील? ट्रॅक्टर गेला का? मला माहिती नाही राजा. तुम्ही एक फोन तर नाही केला मला. बरोबर जातो मग मी आता. जातो फटकन आणि घेतो मारून रोटावेटर मग. जातो मग मी. हो जा. काही जाता तर जा लवकर फटकन. हो आम्हाला तिकडे जा लागते ना मग बाहेर गावी. जा लवकर. हो पाटील आता 0 मिनिटात नाही. हो लगेच. म्हणलं आबाजी असे आहेत लोक. वावरात ट्रॅक्टर केलं तरी माहित नाही द्यायले. मग हायचीत लोकांचं हायचीत. लोक म्हणतात पाणी येत नाही. काहून नाही येत पाणी? मग याच कारणाने येत नाही. मग लोकांना काय घेणं देणंच नाही ना. मग चित नाही राहिला आता मनोज. लोकांचं वावरात मन नाही राहिलं आता. काम करायचं जीवावर येऊ राहिलं. असं पण जागेवर भेटून राहिलं. तर त्याच्यानं लोक हात मागं करू राहिले आहे का नाही? मनोज यायले का नाही? हे बैलानंच पेरणे पाहिजे होते ना. हे ट्रॅक्टर बिनकामी निघाली. ही ट्रॅक्टर मी म्हणतो निघालीच पाहिजे नव्हते. मग मनोज जवळ ट्रॅक्टर नव्हतं ना. असं काही साधन नव्हतं ना. तेव्हा आम्ही म्हणलं झाकटीत 5 वाजता नांगर घेऊन जावं म्हणलं वावरात नाही बैलानं. वखर नांगर सबन त्यानंच होय म्हणलं. काय सांगू तुम्हाला. मग आताच्या लोकांनी आहे का दम? आहे का आमच्या एवढा दम? मारते का नागर म्हणलं बैलानं? चल मार म्हणा. ती पण मार म्हणा. मारते का? चल पाय.
हा हाय दम हाय का म्हणलं त्याला दाखव म्हणलं ताकद त्याची हो ना आमची पाय म्हणलं हा काय आबाजी ऐदी होत चालले दिवसांदिवस लोक कामं करत जीवावर ट्रॅक्टर मशीना गिचना सबन आहेत ना आता आता कुठे बैलानं कामं करते कोणी मग बैल तर कापू कापू खाऊ राहिले लोक मग आता कुठे बैल राहिले बैलानं कामं कर राहिले आमच्या वक्तीला का एका एकाच्या घरी 2-2 3-3 जोड्या राहता म्हणलं मग आता एक 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 जोडी पण दिसणं मुश्किल आहे गावातनी मग किती किती बैल असतील ना आपल्या गावातनी किती असतील म्हणलं 5-6 बैल असतील फक्त नाही शांतारामच्या घरी वाटते आणि त्याच्या घरी वाटते मारत्याच्या घरी वाटते 1-2 जोडी नाही आहे ना हो शांताराम भाऊच्या घरी आहे एक जोडी मारत्याच्या घरी आहे एक जोडी आणि त्या आईच्या घरी आहे काय म्हणतात तर मला नाव येत नाही बा काय म्हणतात तर ते हे काय हो तुमचा हे सोबती काय नाव आहे फकीरपुटाच्या घरी आहे ना एक जोडी तुमचा सोबती मग अरे हो त्याच्या घरी आहे एक जोडी पाय मी तर भुललोच होतो हो त्याच्या घरी आहे एक जोडी हो फक्त 6 बैल आहेत मी गावातली म्हणून पाय मग हा राहिले का म्हणलं काही बैल पाय ना तू राहिले का म्हणलं बैल कमी आहे म्हणून तर मावर एवढा मोठा लोड आहे राजा ट्रॅक्टर मग ट्रॅक्टर सुचू देऊ नाही राहिला मले मग काऊन काय झालं म्हणलं काऊन नाही सुचू देत ट्रॅक्टर उधारी किती झाली म्हणलं उधारी देऊच नाही राहिले लोक आबाजी मग 2 वर्ष होऊ राहिले म्हणलं कोणाकडे 5,000 आहे कोणाकडे 10,000 आहे कोणाकडे 2 आहे असे ल आहेत ना चिल्लर चाललर 7-8 हजार लोक आहे म्हणलं लोक असे मग 2.5 लाख रुपये उधारी आहे म्हणलं मग आबाजी हो मग बापा लय उधारी आहे रे मग मनोज हा लय केली तो उधारी ना लोक लांबवतात ना हो पुढे करतो मग देतो आता देतो मग देतो असे करत 2 वर्ष झाले म्हणलं कोणी अजून खडकू नाही त्याला आता उद्या परवा किस्त आहे माही म्हणलं आता किस्त कुठून भरावं काय समजून नाही राहिलं भाजी घ्यायचा टाईम आला मावर काय सांगू तुम्हाला नाही रे बाबू पोरा तसं काही करू नको म्हणलं जीवाचं काही करू नको किस्त भराय पैसे नसन तर आम्ही देतो म्हणलं 2 जण अर्धे पैसे सांग किती होते तर पण तसं काय करू नको म्हणलं तू करशील गोर बाबा नसली ती आपत बुड्या एकटाच असतो कोण पाहिजे त्या बुड्याकडे मग बुड्याकडे कोण पाहिजे म्हणलं तसं काय करू नको काय आबाजी उधारी झाली ना तेवढी सुचू नाही राहिलं मला मग दिमागाचं काम नाही करू राहिला म्हणलं एक तर ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला यायला आहे किस्त आहे मग काय कुठे लक्ष द्या हो कुठे द्या वावर पाहा लागतेत काय समजून राहिलं असं दिमाग असा हँग झाला मा दिमाग हो काही नाही होत रे काही नाही होत तू उधारी माग देतेत लोक द्या होय समजावून सांग ना फिरमान जाय उधारी माग तू जाय होय जाय काही टेन्शन नको घेऊ देतेत लोक हो जाय सांग द्यायला किस्त आहे म्हणून ट्रॅक्टर सर्व्हिसिंगवर आलं म्हणून सांग देतेत लोक हो आहे तर पैसे लोक आहे पैसे मग हो ना त्याच्यासाठीच तर चाललो मी लेटर त्याच होय ना उधारीवाल्याचं जातो आता हिंटो प्रत्येकाच्या घरी जातो पार्टी सापडतात लोक दुपारून गेलं तर मग लपते ते लगायचे आहे का नाही जातो मी आता मागतो हो जाय माग नाही सापडलं तर सांग रे बाबू देतो म्हणलं पैसे आम्ही पगार झाले आमच्या देतो म्हणलं तेवढाच हातभार लावतो तुला कस तरी सांगजो हो लागले तर म्हणीन ना आबाजी मी काही टेन्शन नाही मागतो मी तुम्हाला येऊ का मग येतो मग हो ये